नमस्कार बालमित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावाचं प्रसिद्ध ठिकाण, आपल्या गावातली प्रसिद्ध ठिकाणं, महत्त्वाची मंदिरं व महत्त्वाची विविध वास्तू याविषयी अभ्यास केली की त्यामुळे आपल्या गावाचं नाव हे प्रसिद्ध होतं किंवा ओळखलं जातं। आता बघा, त्यानंतर आपल्या पुढच्या पॅराग्राफमध्ये आपल्याला दिलेलं आहे की तुमच्या गावाचे नाव कसे पडले याची माहिती पालकांना किंवा शिक्षकांना विचारा। आता बघा, तुमच्या गावाचं नाव कसं पडलं हे तुम्हाला तुमच्या पालकांना म्हणजे तुमच्या मम्मी पप्पांना विचारावं लागेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहावं लागणार आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, व्यक्ती, फळ, फूल, झाड, प्राणी, पक्षी, पाणी यांच्या नावांशी निगडित असणाऱ्या गावांची नावे शोधा व लिहून काढा। प्रत्येक गावाला नाव असते, तसेच रस्ता, चौक, पेठ यांनाही नावे असतात। ही नावे कशी पडली याचा शोध घ्या। तर बघा, तुम्ही सर्वांनी काय करायचंय की वर प्रश्न लिहायचा की गावांची नावे आणि मग त्याच्या खाली एक फळ, फूल, झाड, प्राणी, पक्षी आणि पाणी असं 1 2 3 4 5 6 हे 6 आकडे टाकून झाल्यानंतर त्याच्या पुढे डॅश करायचा आणि फळावरून 2 गावांची नावं, फुलावरून 2 गावांची नावं, झाडावरून 2 गावांची नावं, प्राण्यांवरून 2 गावांची नावं, पक्ष्यांवरून 2 गावांची नावं आणि पाण्यावरून 2 गावांची नावं असं लिहायचं आहे। आता ही जी नावं आहेत ही तुम्ही कशी शोधणार, यासाठी तुम्हाला नकाशाचा वापर करावा लागेल किंवा तुमच्या घरातल्या थोड्या मोठ्या मंडळी म्हणजे तुमचे आई वडील, आजी आजोबा यांची तुम्हाला मदत घ्यावी लागणार आहे। मग तुम्ही म्हणाल की ही गावांची नावं पडतात तरी कशी, तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असताना नाशिक जिल्ह्यातील तळेगाव दिंडोरी या गावाजवळ थांबले। तिथे त्यांनी आपल्या सैन्याचा तळ ठोकला म्हणून त्या गावाला तळेगाव हे नाव पडलं। म्हणजे बघा, गावाला नाव कसं पडलं तळेगाव, की त्या काळामध्ये शिवाजी महाराज त्या गावामध्ये थांबले होते, म्हणजे तिथे त्यांनी आपला मुक्काम केला होता, सैन्याचा तळ ठोकला होता, म्हणजे सैन्याला एका दिवसाची विश्रांती घेण्यासाठी त्यांनी ती जागा निवडली होती आणि त्यामुळे त्या गावाला त्या दिवसापासून तळेगाव असं नाव पडलं गेलं। त्यानंतर पुढे आहे बघा, अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव पाट या गावाच्या परिसरात पूर्वी धामण नावाचे वृक्ष मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्या गावाला धामणगाव असे नाव पडले। म्हणजे ज्या गावामध्ये एखाद्या वृक्षाचं प्रमाण किंवा एखादं पीक जास्त प्रमाणात जर येत असेल तर त्या पिकावरून सुद्धा किंवा त्या वृक्षांवरून सुद्धा एखाद्या गावाला त्या वृक्षाच्या नावावरून संबोधलं जातं। तसंच बघा, आष्टी जिल्ह्यातील परतूर तालुक्यात आष्टी धोतरजोड्याची नावाचं गाव आहे। बघा, आष्टी धोतरजोड्याची थोडंसं काल्पनिकच नाव आहे, तर का बरं, तर बघा, तिथे पूर्वी उत्तम व तलम धोतरजोड्या तयार व्हायचे। तुमचे आजोबा, काहींचे आजोबा धोतर घालत असतील, पांढऱ्या रंगाचा सुती कपडा असतो बघा, जसं गावातल्या स्त्रिया आजी लुगडं नेसतात, नऊवारी साडी नेसतात, त्याचप्रमाणे गावी पुरुष पांढऱ्या रंगाचं धोतर आणि सदरा आणि पांढऱ्या रंगाची टोपी घालत असतात। मग या गावामध्ये धोतर जोड्या म्हणजे धोतर तयार व्हायचं म्हणून त्या गावाला आष्टी धोतर जोड्याची असं नाव पडलं गेलं। म्हणजे बघा, ज्या गावामध्ये जी गोष्ट प्रसिद्ध असेल त्या गोष्टीवरून त्या गावाचं नाव हे पडत असतं। तुम्हाला या पॅरेग्राफमधून एकूण 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे। पहिलं म्हणजे पहिली 2 तर तुम्हाला दिलेलीच आहे की तुमच्या गावाचं नाव कसं पडलं हे तुमच्या पालकांना विचारून लिहायचं आहे, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न आहे, व्यक्ती, फळ, फूल, झाड, प्राणी, पक्षी, पाणी यांच्याशी निगडित असणाऱ्या 2-2 गावांची नावं तुम्ही शोधून लिहायची आहेत। यासाठी तुम्ही पालकांची किंवा आपल्या आजी आजोबांची किंवा मित्रमंडळींची किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांची मदत घेतली तरी चालेल। तिसरा प्रश्न आहे बघा, जो बाजूचा पॅराग्राफ आहे त्यावरून मी 3 प्रश्न तयार केलेले आहेत। तिसरा प्रश्न आहे की तळेगाव हे नाव का पडले। चौथा प्रश्न आहे, धामणगाव असे नाव का पडले। आणि 5वा प्रश्न आहे, आष्टी धोतर जोड्याची हे गावाचं नाव कसं पडलं। या 5 प्रश्नांची उत्तरं लिहून माझ्या व्हॉट्सअपला पाठवायची। त्या अगोदर हा पॅरेग्राफ व्यवस्थितरित्या 2 ते 3 वेळा वाचन करायचा, या 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि माझ्या व्हॉट्सअपला पाठवायची आहेत। धन्यवाद।